केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचं जलद निवारण करण्यासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार निवारण दिनाचं आयोजन केलं गेलं. याप्रसंगी डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांचीही उपस्थिती होती. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रलंबित अर्ज घेऊन नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावली. यावेळी शहरातील विविध संघटनांनी संगमनेर शहरामध्ये विविध प्रश्नांवरती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे यांच्याकडे तक्रारी केल्यात. शहरातील सर्व शाळांचा सर्व्हे झाला असून 100 मीटरच्या परिसरातील सर्व अवैध धंदे, त्याचबरोबर गुटखा बंद करण्याच्या सूचना अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे यांनी शहर पोलिसांना केल्यात. तर तक्रारींचं निवारण करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली. यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, तपास अधिकारी, त्याचबरोबर अंमलदार यांची हजेरी होती. प्रलंबित अर्जांवर समझोता किंवा कायदेशीर कारवाई करून तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी, त्याचबरोबर सामान्य नागरिकांबरोबर पोलिसांचा संवाद कायम राहावा या उद्देशानं हा तक्रार निवारण दिन आयोजित केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे यांनी दिली. संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार तक्रार निवारण दिनाचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये आपण जे काही पोलीस स्टेशनला विविध नागरिक यांनी यापूर्वी गुन्हे दाखल केलेले आहेत किंवा काहींचे तक्रार अर्ज आहेत किंवा काहींच्या नव्याने तक्रारी आहेत, अशा अनेक नागरिकांचे तक्रारींचा या ठिकाणी आपण ऐकलेल्या आहेत. त्यामध्ये आपण काही गुन्हे दाखल करण्याच्या सुद्धा सूचना आज दिलेल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल केलेले आहेत, तर काही प्रकरणांमध्ये ज्या काही प्रतिबंधात्मक कारवाया आहेत त्याबाबत निर्देश दिलेले आहेत. या परिसरातले जे नागरिक आहेत त्यांना जर वरिष्ठ कार्यालयांकडे यायचं असेल तर एकतर श्रीरामपूरला यावं लागतं किंवा अहिल्यानगरला जावं लागतं. त्या दृष्टीने इतकं दूर जाणं अडचणीचं होतं आणि त्या दृष्टीने आपणच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ अधिकारीच दर शनिवारी पोलीस स्टेशनला जातात, भेटी देतात आणि त्या दरम्यान जर नागरिकांना ते सूचित झालं की या दरम्यान वरिष्ठ अधिकारी येणार आहे तर नागरिक त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी नागरिक या ठिकाणी येतील आणि जेणेकरून त्यांचा मोठा प्रवास आणि मोठा त्यांचा जो दिवस वाया जाणार आहे तो देखील टळेल. त्या उद्देशाने हा तक्रार निवारण दिनाची कन्सेप्ट आपण राबवत आहोत. संगमनेर शहरामध्ये आज रोजी आपण तो राबवला. अनेक नागरिक या ठिकाणी त्यांच्या तक्रारी घेऊन आलेत. मुख्यत्वे करून नागरिकांच्या तक्रारी ज्या आहेत त्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या दृष्टीनं आहे, जमिनीच्या विवादाबाबतच्या आहेत, काहींच्या यापूर्वी दाखल असणाऱ्या गुन्ह्यांच्या संबंधातील आहे, काही वेगवेगळ्या ग्रामीण भागातील देखील तक्रारी आहेत. या सर्वांचे अर्ज आम्ही घेतलेले आहेत. काहींवर याच ठिकाणी कारवाई पूर्ण केलेली आहे. काहींचे गैरअर्जदार यांना बोलवून त्यांच्यामध्ये किरकोळ वादाचे सुद्धा काही घटना आहेत असे निष्पन्न झालेले आहेत. त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या तक्रारी मागेही घेतलेल्या आहेत. ओव्हरऑल अनेक नागरिक या ठिकाणी तक्रार निवारण दिनात आपल्या तक्रारी घेऊन आलेले आहेत. त्यांच्या तक्रारींचं निराकरण 100% पोलीस स्टेशन स्तरावरून आम्ही करत आहोत. सर, आता हे जे आजचा शनिवार होता हा फक्त आज शनिवारी का याच्या पुढे कंपल्सरी आपण घेणार आहोत? आजच्या शनिवारी आम्ही इथे आलो. पुढच्या शनिवारी आपले उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत ते कदाचित संगमनेर पोलीस स्टेशन किंवा आता आम्ही आराखडा एक ठरवत आहोत की अकोले पोलीस स्टेशन आहे किंवा संगमनेर आहे किंवा घारगाव पोलीस स्टेशन आहे, ते देखील दूर आहे. तर एक कोणते तरी वरिष्ठ अधिकारी, एक SDPO असतील, ॲडिशनल SP असतील किंवा स्वतः SP सर असतील, असं दर शनिवारी त्या उपविभागातील एका पोलीस स्टेशनला तरी ते थांबणार आहेत आणि त्याबाबत आगाऊ देखील जशी आपण कालही माहिती दिली होती तशी आगाऊ माहिती आपण देणार आहोत, जेणेकरून जे कोणी असे तक्रारदार असतील त्यांना स्वतः त्या ठिकाणी आपली तक्रार घेऊन येता येईल आणि तक्रारीचं निराकरण करता येईल. यावेळी विविध संघटनांनी संगमनेर शहरातील वाहतूक प्रश्न, अवैध धंदे, मुलींची सुरक्षा, रात्री बेरात्री चालणारे हॉटेल्स यांच्यावरती कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर संगमनेर बसस्थानकावर कायमस्वरूपी 2 पोलिसांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे यांनी शहर पोलिसांना दिल्यात.
यापुढे संगमनेर शहरामध्ये रात्री 11 नंतर चालणाऱ्या सर्व हॉटेलवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला गेलाय. बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.